रेडी स्टार्ट. सध्या महाराष्ट्रातील 2 मोठ्या साहित्य संस्थांच्या निवडणुकांचा सोपस्कार पार पडत आहे. निवडणुकांचा सोपस्कार हा शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक केलेला आहे, कारण साहित्य संस्थांचे कामकाज आणि निवडणुका धर्मादाय आयुक्तांच्या अधिकारात येतात. या वाक्यात सुद्धा धर्मादाय आयुक्तांचे अधिकार म्हणत असताना हसू येतं, कारण महाराष्ट्रातील बहुतांश शतकी परंपरा लाभलेल्या साहित्य संस्थांवर धर्मादाय आयुक्तांचा कोणताही अंकुश नाही. गेली अनेक वर्ष साहित्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात अडकत आहेत. घटनाबाह्य पद्धतीने निवडणुका होतात. प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवणारे नंतर धर्मादाय आयुक्तांकडे कायदेशीर दाद मागतात. गैरकारभाराविरुद्ध दाद मागणाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. त्यामुळे अशा संस्थांमधील वर्षानुवर्ष खुर्च्या बळकवलेली मंडळी आणखी निर्ढावतात. या साहित्य संस्थांवर धर्मादाय आयुक्तांचा अंकुश नसल्याने दशकानुदशके तीच ती मंडळी आणि तेच ते चेहरे मिरवताना दिसतात. या निरंकुश मंडळींना खरोखर निर्लसपणे साहित्य सेवा करायची असते का? त्यांचा साहित्याशी दुरान्वयनेही संबंध असतो का? हे संशोधनाचे विषय आहेत. मात्र या मंडळींना संस्थेत खांदेपालट होऊच नये आणि वर्षानुवर्षे आपल्या हाती साहित्य संस्था राहावी असं वाटण्याची प्रामुख्याने काही कारणं आहेत. परिच्छेद: बहुतांश संस्था अर्धशतक अथवा शतकोत्तरी आहेत. संस्थेच्या भव्य वास्तू, भौतिक संपदा या संस्थांना पूर्वीच्या काळात लाभलेल्या शहरातील मोठ्या मोक्याच्या जागा, ज्या जागांच्या किमती आता कोटींच्या घरात आहेत. सरस्वतीच्या साधनेपेक्षा लक्ष्मीचीच आराधना महत्त्वाची वाटत असल्याने ही मंडळी संस्थेवरील ताबा सोडायला तयार नसतात. परिच्छेद: जिल्हा स्तरावरील अथवा राज्य स्तरावरील साहित्य संस्थांमार्फत छोट्या मोठ्या साहित्य पुरस्काराचं वाटप दरवर्षी होत असतं. या पुरस्कारांच्या वाटपातून आपल्या मर्जीतील साहित्यिकांना पुरस्कार देऊन उपकृत करायचं असतं. यातून एक प्रकारची कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था उभी करून आपली लॉबी तयार करणे हेही या मंडळीचे उद्दिष्ट असतं. परिच्छेद: वर्षातून एकदा होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इव्हेंटमध्ये नटून थटून मिरवणे आणि आपल्याच कंपूतील साहित्यिकांची वर्णी साहित्य संमेलनात विविध सत्रात लावून त्यांना मर्जीत ठेवायचं असतं. परिच्छेद: या अभिजात भाषेच्या इव्हेंटसाठी अलीकडे शासनाकडून कोट्यवधी रुपयांची खैरात होत असते. त्याशिवाय आयोजक संस्थांमार्फत स्थानिक स्तरावर काही कोटी रुपये जमा केले जातात. अर्थात यापैकी साहित्य आणि साहित्यिकांवर 25% रक्कमही खर्च होत नाही. एकूणच अशी कोट्यवधींची अर्थव्यवस्था आपल्याच हातात कशी राहील यासाठी धडपड असते. परिच्छेद: विविध लहान मोठी साहित्य संमेलनं, साहित्यिक कार्यक्रम, उपक्रम संमेलनाच्या स्मरणिका वर्तमानपत्रातून आणि समाज माध्यमातून सतत प्रसिद्धीच्या झोतात राहता येते. याला जोडूनच कळत नकळत
मिळणारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ आहेतच.